चिमणीचं घर होतं मेणाचं, कावळ्याचं घर होतं शेणाचं. चिवताई चिवताई दार उघड, अरे थांब माझ्या बाळाला पावडर लावू दे. चिव काऊच्या अनेक मजेदार गोष्टी ऐकत आपलं बालपण गेलंय नाही का. परंतु या काऊचा उल्लेख विशेषतः अनेक पुराण, अनेक कथा, परंपरा, म्हणींमध्ये इतकंच नाही तर कबीराच्या दोह्यात, ज्ञानोबांच्या ओवीतही सापडतो. कावळ्याच्या निगडीत अनेक समजुती सुद्धा आहेत परंपरागत चालत आलेल्या. जसं की कावळ्याचा आपल्या अंगणात ओरडण्याचा आवाज आला म्हणजे तो पाहुणे येण्याचा संकेत असतो. कावळ्याची नजर उगाच म्हणत नाही, कितीही लांबीवरून उंचीवरून कावळा अचूक त्याचं खाद्य ओळखतो. त्याची दूरदृष्टी इतपत आहे की त्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टीही कळतात असं म्हणतात. अत्यंत हुशार पक्षी आहे कावळा आणि त्याच्या अक्कल हुशारीचं उदाहरण आपल्याला एका तहानलेल्या काऊने कसं मडक्याच्या तळाशी असलेलं पाणी त्यात खडे टाकून टाकून वर आणलं आणि ते प्यायला, या कथेतून अनेक वेळा आपल्याला दिलं गेलेलं आहे. कावळ्याचा मृत्यू फक्त अकस्मात किंवा अपघातानेच होऊ शकतो, किंबहुना तो अमर आहे. तो यमलोकीचा द्वारपाल आहे, शनिदेवाचं वाहन आहे. कावळ्याला पितर दिसतात आणि म्हणूनच पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे वरदान श्रीरामानेच कावळ्याला दिलेले आहे. मागे त्रेतायुगामध्ये सीतेच्या पायाला एका कावळ्याने चोच मारली, तेव्हा ती फार विवळली. रामाला ते पाहवलं नाही आणि मग त्याने दर्भाच्या काडीचा बाण केला आणि त्या कावळ्याचा डोळाच फोडला. तेव्हापासून कावळा एकाक्ष झाला. नंतर समजलं की हा कावळा दुसरा तिसरा कुणी नसून इंद्राचा पुत्र जयंत आहे, ज्याने प्रथमच कावळ्याचे रूप धारण केलेले. त्याने प्रायश्चित्त मागितले तेव्हा श्रीरामाने मग त्याला जीवात्मा दिसण्याचे वरदान दिले. तसेच तुला अर्पण केलेले भोजन हे पितरांना लाभेल असं सांगितलं. तेव्हापासूनच श्राद्धात पिंडाला कावळ्याचा स्पर्श होणं हे महत्वाचं मानतात. दर्भाला सुद्धा तेव्हापासूनच श्राद्ध कर्मामध्ये महत्व मिळालंय. आणि तेव्हाच बहुतेक कलियुगाचं वर्णन करताना श्री रामचंद्रांनी सीतामाईला सांगितलं की हंस चुबेगा दाना दुनका और कौवा मोती खाएगा ऐसा कलियुग आएगा. सर्वच धर्मात या अशा प्रकारच्या विधी असतात, परंतु त्यावेळी सगळ्यांची बोलती बंद असते. फक्त हिंदू धर्मातल्या या विधीकडे मात्र अंधश्रद्धा म्हणून पाहिलं जातं. पण खरंच हे एक फार मोठं रहस्यमयी गूढ आहे. काकस्पर्श हा विषयच अतिशय रंजक आहे. 10व्या 13व्याच्या कार्यक्रमांना घाटावर शेकडो कावळे असतात आणि एकाच ठिकाणी जरी अनेक श्राद्ध कर्म चालू असले तरी सुद्धा ऑफिशियली पिंडदान झाल्याशिवाय त्यातला एकही कावळा कुठल्याही पिंडाकडे डुंकूनही बघत नाही. पण पुण्यात वैकुंठ सारख्या मोठ्या स्मशानभूमीत किंवा संगम घाटावर एकाच वेळी अनेक श्राद्ध कर्म चालू असतात आणि त्यावेळी पिंडदान झाल्यानंतर कावळे अनेक पिंडांना पटकन शिवतात, परंतु एखाद्याच्या पिंडाला शिवता शिवत नाही कोणी सुद्धा. एकदाचा पिंडाला काकस्पर्श झाला की मग गृहस्थाला सुद्धा फार समाधान वाटतं, अगदी त्याचे पित्र संतुष्ट असल्याची पावती मिळाल्यासारखं. परंतु अतृप्त आत्म्याच्या पिंडाला कावळा शिवत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि हे दृश्य आपण कित्येकदा अनुभवलेलं असेल. मग अनेक शकला लढवत गृहस्थ मंडळी त्याची विनवणी करू लागतात. मग सुरू होतं खेळ मदारिका. कुटुंबातला एक एक सदस्य पुढे येतो, नाक घासतो, विनवण्या करतो. प्रत्येक जण आपापल्या परीने, कुणी मनातल्या मनात, कुणी पुटपुटत तर कुणी फारच जोरात टाहो फोडून आक्रंदन करत असतं. काही ठिकाणी तर वाढीव म्हणजे मृतात्म्याचं फेवरेट असं काही खाद्य असेल तर ते सुद्धा आमिष म्हणून ठेवलं जातं पिंडापुढे, जसं की चहा, टोस्ट, खारी, बिस्किट्स, भेळ, मटन, चिकन, अगदी क्वार्टर, तंबाखू, गुटखा सुद्धा ठेवायला कमी करत नाहीत लोक. झाकली मूठ 1.25 लाखाची, पण यावरूनच अंदाज येतो की हा गेलेला व्यक्ती किती खवय्या किंवा किती रसिया होता ते. एखाद्या वेळेस हे सगळं करमणूक प्रधान वाटतं सुद्धा, परंतु बरेच वेळा मला अशा प्रकारांची कीव येते. थोडंसं निश्चितीने शांतीने घेतलं ना तर कुठलंही कार्य आपोआप सुंदररित्या पार पडतं. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित असते, घाई करून चालत नाही, त्यामुळे थोडा वेळ द्यावा. आणि अशा प्रकारचे हास्यास्पद गोष्टी करून काकस्पर्शासारख्या गंभीर परंपरेला गालबोट लागू देऊ नये. नाकी 9 येतात पण कावळा तटस्थ भूमिकेत असतो, जणू काय तो पितरांच्या परवानगीची वाट पाहत असतो. कधी कधी तो त्याच्या प्रेक्षकांना मस्त खेळवतो, अगदी गृहस्थाचा सुद्धा अंत पाहिल्यासारखा. मग कुणीतरी एक फॅमिली मेंबर पुढाकार घेऊन पिंडापुढे येऊन क्षमायाचना करत एखाद्या अपूर्ण कार्याचा जिम्मा घेतो. इच्छापूर्तीचे वचन मिळताच आत्मा पिंड सोडते आणि मग त्वरितच काकस्पर्श घडून येतो. असं म्हणतात की पितरच कावळ्याला तसे संकेत देतात आणि मग काऊ महाराज त्याची अंमलबजावणी करतात. हल्ली तर स्मशानात, घाटावर काकस्पर्श झाला की लोक टाळ्या वाजवतात. किती फनी आहे हे. एकीकडे असंही ऐकलंय की जरी सर्वच झाडं वातावरणामध्ये प्राणवायूचं अर्थात ऑक्सिजनचं उत्सर्जन करत असतील तरी सुद्धा वटवृक्ष आणि पिंपळ यासारखी झाडं दुप्पटीने ऑक्सिजनचं उत्सर्जन करतात.
आणि ह्या झाडांचं हाताने रोपण केलं तर ते क्वचितच रुजतात, परंतु याच झाडांवरती कावळ्यांची घरटी असतात आणि कावळेच फक्त या झाडांची फळं खातात. मग त्यांच्या विष्ठेतून अंकुरित बियाणे मातीत पडली की सहज रुजतात. पहा निसर्ग चक्र कसं फिरतं ते. प्रदूषणाचा वाढता पारा लक्षात घेता वृक्ष संवर्धन आणि सामाजिक वनीकरण हे फारच क्रिटिकल झालेलं आहे. त्यात वड पिंपळ यासारख्या झाडांची जपणूक ही सुद्धा अत्यावश्यक आहे, परंतु त्यासाठी कावळ्याची ही जपणूक ही महत्वाची आहे. तर आतापर्यंत माहिती नव्हतं, तर आता लक्षात घ्या की यापुढे कावळा हागला तर त्यातूनही गुडलक मिळालंय असंच समजा. एरवी शू करत आपल्या अंगणातल्या झाडावर किंवा खिडकीत बसलेल्या कावळ्याला तिरस्काराने हुसकावून लावतात, तेच पितृपक्षामध्ये त्यासाठी ताटकळत बसतात. त्यांच्या पितरांच्या श्राद्धाचं पिंड किंवा वाडीतला घास जोपर्यंत कावळा घेणार नाही तोपर्यंत त्यांचा जीव भांड्यात पडत नाही. मग त्यांच्या पोटातले भुकेचे कावळे शांत करण्यासाठी स्वतःच बसतात काव काव करत. पितृपक्षातल्या श्राद्ध संस्कारांच्या निमित्ताने कावळ्यांनाही उत्तम आहार आणि पोषण प्राप्त व्हावं म्हणून तशी तरतूद आपल्या व्रतवैकल्यांच्या मार्फत आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली असावी. कारण की हा जो काळ असतो अर्थात भाद्रपद महिना हा कावळ्यांच्या प्रजननाचा अवधी असतो. अक्षय तृतीयेला सुद्धा पितृतर्पणाला विशेष महत्व आहे. माझे वडील देवाघरी गेल्यानंतर चौदभरणीनंतरच्या पहिल्या अक्षय तृतीया सणाच्या वेळी आम्ही अमेरिकेतच होतो. पितरांसाठी घास ठेवायचा म्हणजे अमेरिकेत, आणि ते सुद्धा मुख्य शहर वस्तीमध्ये. म्हणजे दूर दूरपर्यंत सहजासहजी कावळा दिसत नाही, आणि दिसला म्हणजे तरी सुद्धा तो भारद्वाज पक्षी किंवा धनेश दिसल्यासारखा आहे. त्यात काकस्पर्शही होईल ही अपेक्षा करणं म्हणजे अतिशयोक्ती किंवा वेडेपणाचं ठरेल. तरी सुद्धा त्यावर्षी मी नैवेद्य झाल्यानंतर केवळ उपचार म्हणून घराजवळच्या रस्त्यालगत एक झाड होतं त्याच्या आडोशाला तो नैवेद्य, तो घास घेऊन ठेवून आलो. अर्पण करून पानाभोवती पाणी फिरवून आकाशाकडे पाहत मी मनापासून सर्व पूर्वजांना, पितरांना, वडिलांना नमस्कार केला आणि रस्ता ओलांडून येऊन उभाच राहिलो. तर मोजक्या 10 सेकंदामध्ये कुठूनचा एक कावळा उडत आला आणि त्यांनी अचूक नैवेद्य हेरला इतका आडोशाला ठेवलेला आणि घास तोडू लागला. टचकन डोळ्यात पाणी आलं माझ्या. आपली सेवा पितरांपर्यंत पोहोचली याचं मला फार समाधान वाटलं. अनेकांना हा निव्वळ योगायोग किंवा माझी अंधश्रद्धा वाटू शकते, परंतु ही घटना जर भारतात घडली असती ना तर मला सुद्धा त्याचं काही इतकं नवल वाटलं नसतं. कुठून कसं त्या काऊला कळलं असेल आणि तो नेमका अवघ्या अर्ध्या मिनिटाच्या आत तिथं पोहोचला हे सगळंच फार थक्क करणारं होतं. थोडा वेळ शास्त्र राहू देत बाजूला, परंतु द सिक्रेटमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जर मनापासून आर्त हाक मारली तर अवघे ब्रह्मांडच त्याच्या फलश्रुती आपल्यासाठी कार्यरत होतं. आणि याचीच प्रचिती मला आली. तुम्ही जिथं असाल तिथून ती हाक जरी देवाला असली ना तर तोही स्वर्ग सोडून येणारच. आणि शाहरुख खाननी पण असंच काहीतरी सांगितलंय ना त्या मूवीमध्ये कि जितनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है, सारी कायनात ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. असंच आहे ना. काही मिरेकल म्हणू, साक्षात्कार म्हणू की आशीर्वाद म्हणू, जे काही असेल जास्त विश्लेषण नको, पण जे काही घडलं त्याने मला तर खूप आनंद झाला. आणि आनंद वाटल्याने वाढतो असं म्हणतात, म्हणून हा एक्सपिरियन्स मी आज तुमच्याबरोबर शेअर केला. परंतु आश्चर्याची गोष्ट ही अशी आहे की फक्त सनातन धर्मातच नाही तर जगातल्या अनेक विविध संस्कृतींमध्ये सुद्धा कावळ्याला आत्मा आफ्टर लाईफमध्ये घेऊन जाणारा वाहक समजलं जातं. कावळे हे परिसंस्थेचा भाग आहे. ते नैसर्गिकरित्या सफाई कर्मचारी आहेत. ते नसतील तर नक्कीच निसर्गाचा समतोल बिघडू शकतो. कावळे लहान सहान कीटक, मेलेले पशु पक्षी, प्रदूषण करणारे इतर घटक खातात. त्यामुळे नैसर्गिकरित्या कचरा व्यवस्थापन होतं. कावळ्यांशिवाय प्रदूषणाची समस्या सुद्धा अधिक गंभीर होईल. याशिवाय कावळे पिकांचे आणि झाडांचे कीटक खाऊन काही प्रमाणात पिकाचे रक्षण सुद्धा करतात. कावळ्याकडून संघटन शक्ती ही शिकण्यासारखी आहे. कावळ्याला सापडलेले अन्न तो कधीच एकटा खात नाही. आपल्या मित्रांना, बंधूंना हाका मारून गोळा करतो, मगच घास घेतो. कुठे कावळा मृत पडलेला असेल तर इतर कावळे संघटित होऊन चोच मारून त्याच्या धडाची विल्हेवाट लावतात. बरंच काही आहे कावळ्याकडून शिकण्यासारखं. आणि इतकं सगळं असूनही कावळा बिचारा काळा रंग आणि कर्कश आवाजामुळे हाकनाक बदनाम आहे आणि झिडकारला जातो. त्यालाच शेणाचं घर दिलं जातं. आणि सर्वांची फक्त आवाजातल्या माधुर्यामुळे प्रिय असलेली कोकिळा मात्र आपली अंडी कावळिणीच्या घरट्यातच लपवते. कबीरदास म्हणतात, कागा काको धन हरे, कोयल काको देय, मीठे वचन सुनाके जग अपना करले. भावार्थ, कावळा कधी कुणाचे धन चोरत नाही तरी कुणाला तो पसंत नाही, पण कोकिळ तर कुणालाच काहीच देत नाही तरी सर्वांना आवडते. हा फरक आहे बोलीचा. तुम्ही कितीही चांगलं काम करत असाल परंतु वाणीमध्ये जर माधुर्य नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. यात बिचारा कावळ्याचा काय दोष म्हणा, पण कबीराच्या या विचारामध्ये
मनुष्याला बोध घेण्यासारखं भरपूर आहे. आणि निरोपासाठी आता एक बालगीत. कावळ्या दादा काय खातोस रे, मुंगीची सुपारी मी खातो ग, मला दे संपली संपली, जातो बर का जातो बर का.